पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। हे बघ, तू जाऊन चिवाच्या भावाला हळद लाव आणि मग तो आपल्याला चिवापर्यंत पोहोचायला मदत करेल। अच्छा, आत्ता कळलं मला। म्हणजे तुला त्या वेदांतला हळद लावायचे म्हणून हे सगळं चाललंय ना। छान हा। अजून काय काय चाललंय तुझ्या मनात? चिवाला चिडवणं एवढंच। आणि असंही त्या चिडक्या वानरला प्रेमाने कोण हळद लावेल? मला ना एकदा तरी त्याची चांगली जिरवायची। मग या सगळ्यात तू मला का बळीचा बकरा बनवतेस? अगं तुला बळीचा बकरा नाही बनवते। आता वहिनींची हळद आहे आणि तिचा भाऊच तिथे नाही का, तर त्याला हे असले प्रकार आवडत नाही। मग ह्या सगळ्यामध्ये कोणीतरी जाऊन त्याला हळद लावली की मग सगळेच खुश होतील ना। काय सगळं अमूल्या? काय मग खुश? पण मी तुमची चोरी पकडली बरं का? चोरी? यात कसली आली चोरी? नाहीये। मग मी सांगू सगळ्यांना की तुम्ही कोणाला हळद लावली ते? सांगा, मी घाबरत नाही कोणाला। बापरे, शिवाला सुद्धा नाही? कोणाला? भावाला, तुमच्या भावाला सुद्धा नाही घाबरत तुम्ही? त्याला म्हणजे मग ऐका ना, मला तुम्ही त्यांची गुहा दाखवा ना, म्हणजे त्यांची ती सिक्रेट प्लेस। कोणीतरी त्यांना हळद आज लावलीच पाहिजे। दादाला हळद इम्पॉसिबल आहे। ठीक आहे, मग तुमची पण इथनं सुटका इम्पॉसिबल। दाखवा मला ती जागा। नाही। हो नाही सांगतोय ना? हो म्हटलं ना मी। ठीक आहे, दाखवतो। लांबनं दाखवी ना पण? चालेल, चला चला। ती बघा, ती रूम आहे। ती? हो। ओके ओके, थांबा थांबा, पण म्हणजे तुम्ही पण थांबता का? आपलं काय डील झालं होतं? मी तुम्हाला रूम दाखवणार, ती लांबनच। पण ते बघा ना, तिथे ते बसलेले आहेत। अहो, तो दादाचा पीए आहे। मला माहिती आहे, हो मी भेटलीये त्यांना। एक नंबरचा गाढव आहे, पण तो असा तिथे सिक्युरिटी गार्ड सारखा का बसलाय? दादाची आज एक व्हिडिओ कॉन्फरन्सिंग चालू असणार म्हणून त्याला बाहेर बसवलं असेल। अच्छा, म्हणजे जर मला आज जायचं असेल तर मग विजयला मला बाहेर काढावं लागेल। वाह, सॉलिड हा। हो ना? पण तुम्हाला माहितीये का, तो तिकडनं अजिबात हलणार नाहीये। हो, पण तुम्ही म्हणाला होता ना की तुम्हाला काहीच अशक्य नाहीये। एक मिनिट, हे मी नाही, तुम्ही म्हणाला होता। म्हणूनच तर मीच म्हणतेय तुम्हाला परत की का शक्य नाहीये। तुम्हाला माहितीये मला काय वाटतं की हे काम ना फक्त तुम्ही करू शकता। हो ना? एक मिनिट हा, मी आलोच। बरे। ओ नाही 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 नाही, थांबा। हे बघा, मला सांगा, तुमच्या बहिणीची हळद आहे ना, एका भावाने हळद लावली आणि दुसरा भाऊ आतमध्ये बसून व्हिडिओ कॉन्फरन्स अटेंड करतोय। बरं वाटतं का? नाही ना।
मग ह्यामध्ये कोणीतरी आतमध्ये जाऊन त्याला हळद लावली तर मग कोण खुश होणार आहे? तुमची बहीण म्हणजे माझी वहिनी आणि अल्टिमेटली सगळेच. पण आय प्रॉमिस ह्यामध्ये मी तुमचं नाव बिलकुल नाही येऊ देणार. नक्की? पक्का प्रॉमिस. ओके. पण तर मग सोचो मत, आगे बढो. मी तुमच्या पाठीशी आहे. कम ऑन, बी ब्रेव्ह. यू आर अ वानखेडे आफ्टर ऑल. पण मला अजूनही असं वाटतंय ना, तुम्ही नीट एकदा विचार करा. तो खूप इंटेलिजंट आहे. हो, त्याला नक्की कळेल. मला माहितीये की ते खूप इंटेलिजंट आहे, पण काय आहे ना, माझा मिशन हळद प्लॅन हा डबल इंटेलिजंट आहे. या प्लॅनचे ना 2 पार्ट्स आहे. पार्ट नंबर 1 ज्याच्यामध्ये तुम्ही विजयला लांब कुठेतरी नेऊन 10 मिनिटासाठी एंगेज करता, आणि पार्ट नंबर 2 जो खरं तर मला तुम्हाला सांगायची गरजच नाही, का? कारण तो मी एक्झिक्यूट करणार आहे ना. सो असं आहे. त्यामुळे सो मिशन हळद ऑन. काय ऑन. ऑल द बेस्ट. अमूल्य, अगं एप्रिल घालून कुठे चाललेस तू? काय चाललंय हे सगळं? ते मेडिकल इमर्जन्सी आहे ना म्हणून. मेडिकल इमर्जन्सी इथे? मग तू अण्णांना फोन लावा. अगं नाही तायडे, म्हणजे अण्णा सुद्धा ही इमर्जन्सी ना हँडल नाही करू शकणार. का? सुई बघून लहान मुलं रडतात आणि मग त्यांना मीच लागते म्हणून. तायडे मला जावं लागेल. बरं एक काम कर, तू पण चल माझ्या बरोबर. चल मला लागशील. अगं चल. ओ दादा, आत कुठे चालले? मीटिंग चालू आहे. अरे आत नाही जाते, जरा मोबाईल दे तुझा. माझा मोबाईल कशाला? अरे माझा सापडत नाहीये. आई आणि आजीला कॉल लावायचा आहे, इम्पॉर्टंट आहे. अच्छा, आई आणि आजी. हॅलो हॅलो, आवाज येतोय का माझा? हॅलो. रेंज प्रॉब्लेम आहे काहीतरी. माझा फोन. हॅलो हॅलो. एक मिनिट आहे ना. मी मीटिंग चालू आहे सरांची. अरे कॉल फेल्ड येता, ये लवकर. 1 मिनिट, अर्जंट आहे बाबा. हे असं का होत आहे? कॉल फेल्ड येते सारखं. ते सिम 1 वरून कॉल करायला लागेल. झालं, काही नाही होते. एक्सक्यूज मी, ऐका ना. मेडिकल इमर्जन्सी, मला रूम नंबर 1107 ची चावी हवी, पण आतमध्ये कोणीतरी बेशुद्ध पडलंय. बेशुद्ध? येस, लवकर. ही येस, थँक्यू. पण वेळ नाही आता. चल चल चल. अमूल्य, कशाला सगळे उपद्व्याप करत बसलेस? चल. उपद्व्याप काय त्याच्यात? गंमत आहे. अगं पण नाही आवडत कोणाला तर आपण कशाला मागे जायचं? तायडे, मला ते चिवाला चिडवायला ना खूप मजा येते. पण तो ओरडेल ना. ओरडू दे मग. एकदा का माझं मिशन हळद कंप्लीट झालं ना, मग मी जाऊन त्याला म्हणेन, बुरा ना मानो, होली है. हल्दी है. हे घे. हल्दी है. ठीक आहे. एक मिनिट. टाइम फॉर ऍक्शन. चल. मला जाऊ द्या. अरे. दरवाजा उघडला ना तर माझी नोकरी जाईल. अरे 1 मिनिट. अरे हे बघ, कोणाची हिंमत आहे तिकडे आत जाण्याची? अरे त्याची मीटिंग चालू आहे म्हणून लग्नाची कामं माझ्यावर पडली आहेत. तू टेन्शन नको घेऊ. आणि थांब, मी तुला एक लिस्ट देतो, त्याला कॉल कर. व्यवस्थित व्यवस्थित सगळ्यांना एकेकाला कॉल कर आणि टिक केली पाहिजे. ठीक आहे? आणि ही लिस्ट तुमच्या सरांनीच बनवली आहे, त्यामुळे ते तुला ओरडण्याचा प्रश्नच नाही. ऐकला नाही. नको ना, कशाला उगाच आपण जाऊया. अगं तायडे, शांत हो. काही नाही होत. मला खूप भीती वाटते. का नको ना अमूल्य. हे बघ, माझा प्लॅन फुल प्रूफ आहे. तू नको टेन्शन घेऊ. अगं पण तू एक काम कर, तू आहे ना जाऊन हे ठेवून ये आणि बाहेर लक्ष दे. ठीक आहे? मी आलेच. तायडे, नको टेन्शन घेऊ. जा तू.
थँक्यू थँक्यू. ओके. You! How dare you! तुम्ही आत कशा आलात? जाईने. विजय, अहो काय तुम्ही पण तिकडे तुमच्या बहिणीची हळद सुरू आहे आणि तुम्ही इकडे बसून व्हिडिओ गेम खेळताय. व्हिडिओ गेम? मग नाही तर काय. चला मंडपात सगळेजण तुमची वाट बघताय. नाही. नाही अहो चला बघताय काय. तुम्ही एक मिनिट. अरे बापरे, गेली गेली माझी नोकरी आता गेली. अरे बापरे. अरे काय आहे हे करायची गरज होती का? शाबासा मूल्य. अशक्य गोष्ट शक्य करून दाखवलीस. अगं एकटाच कोरडा राहिला होता, बरं झालं हळद लावलीस ते. थँक्यू. थँक्यू. आणि तुम्ही बुरा ना मानो हल्दी है. अरे कसा आहे हा. यू चला मंडपात सगळेजण तुमची वाट बघताय. नाही. नाही अहो चला बघताय काय. तुम्ही एक मिनिट. विजय, विजय पळून गेला वाटतं. का सहन करतोय मी याला? जर बाबांच्या मित्राचा मुलगा नसता ना, ह्याला कधीच काढून टाकला असता. इडियट. सारिका, सारिका, बच्चा व्हॉट इज दिस. हे काय आहे सगळं. तिकडे तुझ्या भावाला हळद लागली आहे आणि तू हळदीचं ताट काय फेकून दिलंस. बच्चा हळद किती शुभ असते माहित नाहीये का तुला. हो का? कोणासाठी असते ही हळद शुभ? व्हॉट डू यू मीन बाय दॅट. हळद तुझ्या भावासाठी, तुझ्या आपल्या सगळ्यांसाठीच शुभ असते. बच्चा जी हळद लावायची असते ती अशी पायदळी तोडवायची नसते ग. ओके फाईन. म्हणजे माझ्यासाठी पण शुभ आहे ना हळद? हो मला लागली तर माझंही लग्न होईल रे.
लुक ॲट माय फेस. सी, दिसते कुठे हळद तुम्हाला? मला कोणीही हळद लावली नाही. माझ्याकडनं कोणी हळद लावून घेतली नाही. एवढी अशुभ आहे का मी? असं कोण बोललं तुला? नाव सांग मला, आत्ता हाकलून देतो त्याला. कोणी कशाला बोलायला पाहिजे? कोणालाच माझी आठवण नाही आली. बच्चा, बच्चा असं नाहीये. अगं तूच होतीस की पुढे? तू होतीस, तुझ्या बहिणी होत्या. ओह माय गॉड, बहिणी बहिणी आल्या, परत बहिणी आल्या. अगं पण पप्पा बघितलं ना, ही सतत बहिणी 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 एवढंच करत असते. हिला बोलून काहीच फायदा नाहीये. सार्थकची सख्खी बहीण मी आहे ना, आणि मी मधली करावली. जा ग, तू कर, त्यांनाच पुढे पुढे कर. अगं पण बोलू द्या तिला. आणि ती जे काही बोलतीये ते फारसं चुकीचं नाहीये. मीही बघितलंय, कार्यक्रमात सारिका बऱ्याचदा मागेच असते. पण माझं पण तेच तर म्हणणं आहे ना की आपल्याकडे आलेल्या गेस्ट बरोबर तिने छान हसत खेळत वागावं, त्यांना घेऊन मजा करावी ना. नाही 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 नाही, तुम्ही म्हणताय ते वेगळं, पण मी जे बोलतोय ते माझ्या लेकीला नक्कीच कळलंय. आणि बेटा, अगं विधी आता कुठे सुरू झाले, याच्या पुढे बरेच कार्यक्रम आहेत आणि त्या सगळ्या कार्यक्रमात तू पुढे असणार आहेस. चला, विधी कुठपर्यंत आलेत ते बघूया. चला. प्रत्येक गोष्टीला ना लिमिट असते अमूल्य. हो असतं ना. मी सिरियसली बोलतेय. अगं हो, मी पण सिरियसलीच ऐकते. गंभीर चेहरा करू का? अगं, किती मागे लागायचं एखाद्याच्या, किती त्रास द्यायचा, काहीतरी लिमिट असते ना. हे बघ, काही माणसांचा स्वभाव असतो वेगळा, म्हणून त्यातल्या छोट्या छोट्या गोष्टी घेऊन असं ताणत नाही बसायचं, सोडून द्यायचं. मध्ये बोलू नकोस. हे बघ, खूप मोठी माणसं आहेत ती, आणि वेदांत वानखेडे म्हणजे काय आपल्या बालपणीचा मित्र नाहीये. बालपणी पण भेटला असता ना तरी मैत्री नसती केली मी त्याच्यासोबत. चिवा आहे तो, चिवा. आणि मला आवडतं त्याला चिडवायला, कारण तो चिडतो. तायडे, आता तू मध्ये बोलू नकोस. रिलॅक्स हो ना. हे बघ, तू एकदा दीर्घ श्वास घे बरं. हा, अगं तू चिवा कावेल जरा वेळ, पण नंतर होईल शांत. आणि असं पण त्याची आजी तर आपल्या सपोर्ट मध्ये ना. मग हे बघा मूल्या, तू असं काहीही करणार नाहीयेस. खूप मोठी माणसं आहेत ती, नको विषय ताणू. ते लग्नात काय मोठं छोटं यार. मोठी सर्वार्थाने. एवढा मोठा लग्न समारंभ आहे, इतके लोक जमलेत, उगाच आपल्यामुळे काहीतरी घोळ नको व्हायला. अमूल्य, त्यांच्या समोर आपण अगदी मिडल क्लास होत ग, कळतंय का तुला? मुळात लग्नात असा भेदभाव ना मला आवडतच नाही. आणि एक ती सारिका, ती पण असाच भेदभाव करते. पण मग मला सांग, आपण लग्नाला आलोच कशाला? काय फक्त अटेंडन्स लावायची होती? हे बघ, मी लग्न एन्जॉय करणार, बाकी मग कोणी करू नाही करू. आणि आता तू बघच मी लग्नात कशी मजा करते ते. हो पण अमूल्य, मी काय मुलांचे फोटो वगैरे बघत नसते. ओके, त्यांच्याकडे किती पैसा आहे ना ते बघते. हा, तर मिळालाच एखादा श्रीमंत मुलगा किंवा बकरा तर मग खच्चा. काय सारिका, तुझे तर सगळेच प्लॅन फ्लॉप होत आहेत. बिचारी, हाऊ सॅड सारिका. आणि तू त्यांना स्टोर रूम मध्ये बंद करून ठेवलंस, आणि मग विक्रांतने त्यांना बाहेर काढलं. तुला लावायची होती हळद, पण तुझ्या आधी तू तुझ्या बहिणीचाच नंबर लागला ग.
आणि सगळ्यात जबरदस्त गोल तर त्या अमूल्याने केला. डायरेक्ट वेदांत वानखेडेला हळद लावली. मग काय, आजी खुश आणि आजी खुश तर सगळेच खुश. सॉरी 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 सॉरी. दोघींना मी कशी अद्दल घडवते ना बघा तुम्ही.